नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यात उपरोधिक व्यंगचित्राच्या माध्यमातून राज्य सरकारच्या कारभारावरती जोरदार टीका केली आहे. पेपरफुटीचे केंद्रस्थान ठरलेल्या ठाणे जिल्ह्यात नितीन कंपनी परिसरात लावण्यात आलेल्या या फलकातून परीक्षांमधील वारंवार होणाऱ्या गैरव्यवहारांबाबत सरकारला जाब विचारण्यात आला आहे. व्यंगचित्रात टीईटी आणि नीट परीक्षा नावाच्या एका मोठ्या पाईपलाईनला लागलेल्या गळतीतून पैशांचा पाऊस पडताना दाखवला आहे. तसेच दुसरीकडे एक राजकारणी मोठ्या परीक्षांमध्ये अशी छोटी लिकेज होत असतात, त्यात काय एवढं असं म्हणत या गंभीर प्रश्नाची खिल्ली उडवताना दिसत आहेत. मनसेचे जनहित व विधी विभागाचे ठाणे अध्यक्ष स्वप्नील महेंद्रीकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या होर्डिंग्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. टीईटी परीक्षांमध्ये घोटाळे होणे हे महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. यापूर्वी 2020 साली झालेल्या टीईटी परीक्षेतही मोठी अफरातफर झाली होती. त्यावेळी चक्क पैसे घेऊन 7,800 उमेदवारांचे गुण वाढवण्यात आले होते आणि अनेक ठिकाणी टीईटीची बोगस प्रमाणपत्रही वाटली गेली होती. या प्रकरणामध्ये तत्कालीन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त सुशील खोडवेकर यांना अटक झाली होती. हे प्रकरण राज्यात चांगलेच गाजले होते. तत्पूर्वी 2018 मध्ये अशाच प्रकारचे घोटाळे झाले होते. टीईटी पेपरफुटीचे हे प्रकरण अतिशय गंभीर असून सरकारने यासाठी SIT स्थापन केली असली तरी सामान्य विद्यार्थ्यांमध्ये मोठा रोष आहे. कारण 2020च्या घोटाळ्यातील संबंधित आरोपींना कोर्टातून अद्यापही शिक्षा झालेली नसून ते मोकाट फिरत आहेत. आगामी परीक्षेसाठी जवळपास 6 लाख उमेदवार सहभाग होणार होते. या परीक्षेसाठी त्यांनी गेल्या वर्षभरापासून रात्रंदिवस तयारी केली होती. मात्र सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे पेपर फुटला आणि त्याचा नाहक त्रास प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना भोगावा लागत असल्याची टीका महेंद्रीकर यांनी केली आहे. जी 2 दिवस पहिला ठाणे जिल्ह्यातील भिवंडी या ठिकाणी टीईटीचा पेपर फुटला, तर ही खूपच धक्कादायक गोष्ट आहे. कारण सरकारने ही परीक्षा राबवलेली आणि टीईटीचा जर आपण इतिहास बघाल तर 2020 साली असाच घोटाळा एक टीईटीमध्ये झालेला, जेव्हा 7,800 टीईटी उमेदवारांचे मार्क हे परीक्षेनंतर पैसे घेऊन वाढवण्यात आलेले होते आणि 250 उमेदवार यांना न परीक्षा देताच पास करून सर्टिफिकेट देण्यात आलं होतं. तर जेव्हा 2020 साली एवढा मोठा टीईटी परीक्षेत घोटाळा झालेला, तर मग सरकार काय झोपलेलं का? सरकारने यावेळा जेव्हा परीक्षा घेत होते तेव्हा ती काळजी घेतली पाहिजे होती. कारण जेव्हा ह्या गोष्टी पहिल्याच घडलेल्या आहेत त्याच्यापासून बोध घेणं अपेक्षित होतं, पण सरकारने असं काही केलेलं दिसत नाही आहे. आणि थेट QR कोड असलेले पेपर भिवंडीमध्ये सापडतात, ते पण परप्रांतीय बिहार आणि हरियाणाची लोक येऊन इथे पेपर विकतात. म्हणजे सरकारी यंत्रणा अपयशी ठरलेली आहे आणि सरकारी यंत्रणेमध्ये कुठे ना कुठे याच्यात इन्सायडर लोक म्हणजे आतली लोक इन्व्हॉल्व आहेत. कारण एवढ्या प्रमाणात जर पेपर फुटतो पहिला आणि बाहेर जातो, मग बाहेरची लोक इथे येऊन तो पेपर विकतात, तर ते खूपच भयानक आहे. आणि या संदर्भात जे 2020 साली प्रकरण घडलेलं, तर आजही कोर्टात त्या संदर्भात केस चालू आहे, त्याचा काही निकाल लागला नाही आहे. तर आमची विनंती अशी आहे की ही जी केस आहे आता जे SIT नेमल्यानंतर जे दोषी ठरतील त्यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला दाखल करावा आणि तो चालवावा. कारण त्यांना शिक्षा लवकरात लवकर भेटणं हे अपेक्षित आहे. कारण तेव्हाही 2020 सालचे जे संबंधित त्यामधले जे गुन्हेगार होते त्यांना आजपर्यंत शिक्षा भेटलेली नाही आहे. तर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जाऊन त्यांना शिक्षा भेटावी. आणि 6 लाख लोकांचं भविष्य या परीक्षेवर अवलंबून होतं. त्यांच्या भविष्यावर तर तुम्ही अन्याय केलेला आहे. तर परीक्षा घेताना सरकारने ह्या प्रकारचे जे आज घोटाळे होत आहेत त्याच्यावर लक्ष देणं अपेक्षित आहे आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा दिला पाहिजे जर त्यांना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय करता येत नसेल तर. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही,
पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. ठाण्यातील SRA प्रकल्पात रहिवाशांवरती वर्षानुवर्ष अन्याय होत असून विकासकांवरती कारवाई होत नाही. त्यामुळे ठाण्यातील SRA कार्यालयातील अधिकारी रहिवाशांसाठी काम करतात की ते बिल्डर धार्जिन आहेत असा प्रश्न अधिवेशनामध्ये उपस्थित करत या अधिकाऱ्यांवरती कारवाई करून त्यांच्या खासगी मालमत्तेचीही चौकशी करावी अशी खळबळजनक मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. ठाणे शहरात अनेक SRA प्रकल्प सुरू आहेत, पण 10 वर्ष तेथील रहिवाशांना हक्काची घरं मिळत नाहीत. विकासकांकडून त्यांना घरभाडंही मिळत नाही. विक्रीची इमारत आधी पूर्ण करून त्यातील सदनिकांची विक्री केली जाते. मूळ रहिवाशांना मात्र घरांसाठी हेलपाटे मारावे लागतात. लुईसवाडीतील साई आनंद गृहनिर्माण संस्था आणि अजिंक्य महाराष्ट्र गृहनिर्माण संस्था 10 वर्षापूर्वी स्थापन झाल्या आहेत. विशेष म्हणजे संबंधित विकासकांनी आवश्यक तरतुदी पूर्ण केल्या नसल्याने ते विकासक म्हणून पात्र देखील नाहीत. खोटे दस्तऐवज, असुरक्षित कर्जे, त्यामुळे धोक्यात आलेले प्रकल्प आणि विकासकांची गुन्हेगारी ठाण्यातील SRA अधिकाऱ्यांना दिसत नाही का, असा प्रश्न आमदार केळकर यांनी अधिवेशनामध्ये उपस्थित केला आहे. प्रमोटर आणि सल्लागारही विकासकांचे भागीदार असल्याने रहिवाशांना न्याय मिळणार कसा? झोपडपट्टीधारकांना देशोधडीला लावण्याचे काम अधिकारी आणि विकासक करत असल्याचा आरोप केळकर यांनी केला आहे. पण SRAच्या संबंधी SRA आणि निरनिराळ्या पुनर्वसनाच्या संबंधी देखील आपण बोललो अध्यक्ष महोदय. एक तर SRAच्या जे कार्यालय आहे ठाण्याचं, ही जी टोळी बसलेली आहे ही त्या ठिकाणी गरिबांच्या करता काम करणारी आहे का बिल्डर करता काम करणारी आहे, हा खरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. बिल्डर धार्जिणे आहे. बिल्डरला जे काही योग्य करायचं असेल ते त्यांना करण्याकरता मदत करणारी आहे की खऱ्या अर्थाने झोपडपट्टी वासियांना मदत करणारी आहे, हा मोठा प्रश्न आहे. या संबंध SRA ऑफिसची, SRA कार्यालयामध्ये बसणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय. अशा प्रकारचा व्यवहार, निरनिराळ्या प्रकारचे जे SRAचे प्रकल्प चालू आहेत ठाण्यामध्ये, माझ्याकडे तर मी आठवड्याला 4 दिवस बसलेला असतो. अनेक प्रकारचे लोक माझ्याकडे येतात. मला माहिती आहे की कुठल्या कुठल्या SRA प्रकल्पामध्ये कशा पद्धती भाडी नाही, 10 महिने भाडी नाही, घरं सोडून जायचं, भाडं नाही आणि वणवण फिरायचं. आणि त्याच्यावर देखील SRA कुठल्याही प्रकारे बिल्डरवर कुठलीही कारवाई करत नसेल तर हा कुठला प्रश्न? हा प्रशासनाचा दोष आहे अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने जे SRAच्या मध्ये जाऊन बसलेले माणसं आहेत यांच्या प्रॉपर्टीची पण चौकशी करा अध्यक्ष महोदय. यांची मालमत्तेची देखील चौकशी झाली पाहिजे. कारण की हे SRAचे अधिकारी झोपडपट्टी धारका करतायत का बिल्डर आहेत स्वतःच, त्यांचे लागेबांधे आहेत की काय, अशा पद्धतीने अध्यक्ष महोदय मी आजचं उदाहरण देतो आपल्याला. लुईसवाडीमध्ये अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी प्रकल्प आहे, त्या ठिकाणी साई आनंद गृहनिर्माण संस्था, त्या ठिकाणी अजिंक्य महाराष्ट्र गृहनिर्माण संस्था स्थापून 10 वर्ष झाली. परंतु प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे ते केलेलं नाही अध्यक्ष महोदय. 8 वर्ष उलटून गेली तरी देखील त्या ठिकाणी नाही. आणि याच्यामध्ये तर अजब आहे, म्हणजे जे विकासक आहेत या विकासकांच्या करता ज्या ज्या तरतुदी लागू होतात की ते विकासक म्हणून ॲक्सेप्ट करण्याकरता त्या तरतुदी देखील पूर्ण केलेल्या अध्यक्ष महोदय. याच्यामध्ये माझ्याकडे कागद आहेत, मी परत देईन आपल्याकडे, की त्यांना त्या ठिकाणी जे विकासक त्या ठिकाणी बसतच नाही, म्हणजे त्यांच्याकडे आर्थिक तरतूद नाही, अनसिक्युअर्ड लोन घेतलेलं आहे, त्या ठिकाणी खोटा दस्तऐवज दिलेला आहे, त्या ठिकाणी त्यांनी कंपनी ज्या वर्षाला दाखवलेली आहे तर 3 वर्षाची बॅलन्स शीट त्याच्या आधीच्या पण वर्षाची दाखवलेली आहे. SRAला दिसत नाही. SRAचे जे अधिकारी आहेत त्यांना कळत नाही. हा विकासक जो आहे तो त्यांनी रद्द केला गेला पाहिजे अशा पद्धतीची. प्रमोटर जो आहे तो प्रमोटरच्या कुटुंबामधला त्या ठिकाणी विकासकाचा पार्टनर आहे. जो त्या ठिकाणी सल्लागार आहे त्या सल्लागाराच्या कुटुंबातला त्या ठिकाणी विकासकाचा पार्टनर आहे. म्हणजे झोपडपट्टी धारक पण तेच आणि या ठिकाणी विकासक पण तेच आणि SRA पण यांच्या मुठीमध्ये. अशा पद्धतीने जर आपण करत असाल तर तुम्ही झोपडपट्टी वासियांना देशोधडीला लावण्याचं काम आपण करताय, संगनमताने हा काम करताय अध्यक्ष महोदय.
आणि त्याच्यामुळे SRAचे असोत अनेक प्रकल्प जे आहेत ते रखडले. त्याची पण श्वेतपत्रिका काढायला पाहिजे अध्यक्ष महोदय. तेव्हा आपल्याला कळेल की SRAचे अधिकारी या ठाण्यामधले काय करतायत. अध्यक्ष महोदय, जे CEO आहेत ते तर पार्ट टाइम आहेत, ते महापालिकेमध्ये पण आहेत, अतिरिक्त आयुक्त तिकडे पण आहेत. हे कुठला प्रकार आहे. एकीकडे सर्व ठिकाणी SRAचे प्रकल्प चालू आहेत जे गरिबाचे आहेत आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने करत असेल तर हे याच्यावर तातडीने कारवाई करायला पाहिजे शासनाने. याच्यामध्ये अजिबात कोणाला सोडता कामा नये अशी परिस्थिती. सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे समाधान समारोह अंतर्गत 21, 22 आणि 23 ऑगस्ट रोजी विशेष लोक अदालत होणार आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे श्री RD सावंत यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्ह्यातील पक्षकार यांना आवाहन करण्यात येते की सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे समाधान समारोह 2026 अंतर्गत 21, 22 आणि 23 ऑगस्ट रोजी विशेष लोक अदालतचं आयोजन केलं आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांमधील पक्षकारांना लोक अदालतपूर्व तडजोड तसेच प्रकरण लोक अदालतमध्ये ठेवणेकामी संमती दर्शवण्याकरिता या प्राधिकरणामार्फत नोटीसही पाठवण्यात आलेल्या असून सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणातील ठाणे जिल्ह्यातील इतर जिल्ह्यातील संबंधित पक्षकारांना तडजोडपूर्व चर्चा करण्याकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे न्याय सेवा सदन इमारत पहिला मजला जिल्हा व सत्र न्यायालय ठाणे आवार येथे प्रत्यक्ष अथवा आभासी पद्धतीने संपर्क करण्यास कळवलेले आहे. तरी संबंधित पक्षकारांनी समाधान समारोह 2026 या उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावे असे RS पाजनकर सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांनी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना व सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणातील ठाणे जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील संबंधित पक्षकारांना तडजोडपूर्व चर्चा करण्याकरिता आवाहन केलं आहे. 21, 22 आणि 23 ऑगस्टला माननीय सर्वोच्च न्यायालयात समाधान समारोह या नावाने विशेष लोक अदालत आयोजित केले आहे. या लोक अदालतमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित ज्या पिटिशन आहे त्यामधील पिटिशनर आणि रिस्पॉन्डंट यांना नोटीस काढून आपण इथे बोलावून घेतो आणि त्यांना प्री सिटिंग घेऊन मीडिएटरच्या माध्यमातून त्यांना लोक न्यायालयामध्ये त्यांच्या केसेस ठेवण्यासाठी आणि सेटलमेंट करण्यासाठी आपण त्यांना तयार करतो. आणि जर त्यांनी संमती दिली आणि लोक अदालतमध्ये त्यांची प्रकरणं निकाली काढण्यास त्यांनी इच्छा दर्शवली तर आपण त्याप्रमाणे त्यांचं कन्सेंट फॉर्म आणि सेटलमेंट फॉर्म भरून ते माननीय हायकोर्टाला पाठवतो आणि माननीय हायकोर्ट ते प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाला पाठवते. आणि 21, 22 आणि 23 ऑगस्टला ज्या पिटिशनरनी आणि रिस्पॉन्डंटनी संमती दिली आहे लोक न्यायालयात प्रकरणं ठेवण्याची त्यांना आभासी पद्धतीने इथून आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाशी कनेक्ट करून देऊ आणि ते कन्फर्म केलं जाईल की त्यांनी खरंच संमती दिली आहे नाही दिली आहे आणि त्यानंतर ते प्रकरणे निकाली काढण्यात येतील. तर या संदर्भात मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी आपापली प्रकरणे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जे विशेष लोक अदालत आयोजित केले आहे त्यामध्ये निकाली काढण्यासाठी DLSA ठाणेशी संपर्क करावा. ते आभासी पद्धतीने पण जॉईन होऊ शकतात आणि प्रत्यक्ष पण आमच्याशी संपर्क करू शकतात जेणेकरून आम्ही त्यांच्याशी चर्चा करून ते प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याचा प्रयत्न करू जेणेकरून दोन्ही पक्षांना न्याय मिळेल आणि प्रकरणं लवकर निकाली निघून वेळ आणि पैसा वाचेल. शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ठाणे जिल्हा यांच्या वतीने ठाण्यात शांततापूर्ण निषेध करण्यात आला. यावेळी शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी कठोर कारवाई करून योग्य पाठपुरावा करावा अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात भिवंडी येथे प्रश्नपत्रिका फुटीचा प्रकार समोर आल्याने राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवरती गंभीर शंका उपस्थित झाल्यात आहेत. या पार्श्वभूमीवरती अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ठाणे जिल्ह्याने शासनाकडे निवेदन सादर करून या प्रकरणाची उच्चस्तरीय निष्पक्ष कालबद्ध चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच या गैरप्रकारामध्ये सहभागी असलेल्या सर्व दोषींवरती कठोर फौजदारी कारवाई करून
तातडीने अटक करण्याची मागणीही करण्यात आली आहे. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय निर्माण होणे अत्यंत गंभीर बाब असून त्यामुळे प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्यावरती विद्यार्थ्यांवरती अन्याय झाला आहे. अशा घटना केवळ परीक्षार्थ्यांचे नुकसान करत नाही तर संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास डळमळीत करतात, असे त्यांनी म्हटलं आहे. नमस्कार. शांतनु बिरोजे, प्रदेश सहमंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या घटना दररोजच घडतात आणि शिक्षण क्षेत्राला हादरा बसवणाऱ्या घटना त्यांमध्ये विषय वैशिष्ट्याने घडतात. स्पेसिफिकली आपण नीट पेपर लीकची चर्चा करत होतो. आपण मुंबई विद्यापीठाच्या TY BComच्या परीक्षा फुटीच्या प्रश्नपत्रिका फुटीची चर्चा करत होतो. परंतु आपल्याच ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडीमध्ये TETच्या परीक्षा फुटल्या. आजवर विद्यार्थ्यांच्या परीक्षा फुटायच्या, आता परीक्षा सेट करणाऱ्यांच्या सुद्धा प्रश्नपत्रिका फुटतात. आणि या सगळ्याच्या आडानं काही राष्ट्रविघातक घटक या सगळ्याला नासवण्याचं, परीक्षा पद्धतीला, विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेला नासवण्याचे सुद्धा प्रयत्न करतायत का, अशी चिंता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला वाटली. आणि म्हणून विद्यार्थी परिषदेनं आज ठाण्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून निषेध निदर्शनं केली. येत्या काळामध्ये ह्या पेपर फुटीच्या सारखे प्रकरण परत उपजणार नाहीत आणि त्या सर्व सोबतच दोषी घटकांवर, व्यवस्थांवर कडक फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत, कारवाई व्हावी. आणि सगळ्यात महत्वाचं, या परीक्षार्थींना लवकरात लवकर पुन्हा फेर परीक्षांच्या तारखा डिक्लेअर व्हाव्यात आणि ह्या प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शाश्वत उपाययोजना शासनाकडनं, व्यवस्थांकडनं राबविल्या जाव्यात. त्यासाठी विद्यार्थी परिषद म्हणून योग्य ते, अपेक्षित ते सर्व सहकारी विद्यार्थी परिषद सुद्धा करायला तयार आहे, असं हमी देणारं आणि आपल्या भावना व्यक्त करणारे, विद्यार्थ्यांचा आक्रोश व्यक्त करणारे निषेध निदर्शनं आज विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून ठाण्यामध्ये झाली. विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केलं. शांतनु बिरोजे, प्रदेश सहमंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांप्रमाणे देशात महाराष्ट्र आणि जगात भारत एक नंबरचा झाला पाहिजे असे स्वप्न बघा. विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असल्यास पाया भक्कम करा, असा सल्ला चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक माजी IAS अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी ठाण्यातील विद्यार्थ्यांना दिला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त ठाण्यामध्ये स्पर्धा परीक्षा आणि करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एका विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना ठाणे जिल्हा शाखा, आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि चाणक्य मंडळ परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर गडकरी रंगायतन येथे शनिवारी उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचार यांनी केलं होतं. या कार्यक्रमाला शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, युवा सेना सचिव आमदार वरुण सरदेसाई, ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, शहर प्रमुख अनिश गाढवे, ओवळा माजीवाडा संपर्क प्रमुख नरेश मनेरा, ठाणे पालिकेचे नगरसेवक शहाजी खुसपे यांच्यासह हजारो विद्यार्थी, पालक, शिक्षक उपस्थित होते. या शिबिरामध्ये मुख्य मार्गदर्शक म्हणून चाणक्य मंडळ परिवार संस्थापक माजी IAS अधिकारी अविनाश धर्माधिकारी आणि विश्वस्त ॲडव्होकेट सिद्धार्थ धर्माधिकारी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. या शिबिरासाठी ठाण्यातील मराठी इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आज हिंदुस्थान शिल्लक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने छत्रपतींचा कणभर गुण प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या जीवनात अंगीकारला तर बदल नक्कीच घडणार, असं मत यावेळी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. उत्तम आणि प्रतिभावंत होण्याची क्षमता प्रत्येकाकडे आहे, ती ओळखा, असा मुलाचा सल्ला धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाणे शहरातील तरुण IAS आणि IPS होण्याकरिता पालिकेच्या माध्यमातून चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था सुरू करून दिली. तोच वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात येत असल्याचे शिवसेनेचे नेते राजन विचार यांनी यावेळी सांगितले. नक्कीच ठाण्याचं भविष्य म्हणून पुढे येईल अशा मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. मी म्हणालो तसं 10वीमध्ये मला बरे मार्क मिळाले. त्यानंतर सायन्स घ्यायचं ठरवलं. 11वी 12वीमध्ये सायन्समध्ये बरे मार्क मिळाले. CETची परीक्षा दिली. CETच्या परीक्षेनंतर तुमच्यापैकी सुद्धा तुमच्या पालकांनी, खूप लोकांनी तुम्हाला सांगितलं असेल, आपल्या भारतीय पालकांची एक सवय असते की आयुष्यात काय करायचं आहे ते कर, सगळ्यात आधी इंजिनियर नाही तर डॉक्टर हो आणि मग तुला मनात जे करायचं आहे कर. तुम्हाला सुद्धा कदाचित असं सांगितलं असेल.
तसं माझ्यासुद्धा पालकांनी मला सांगितलं म्हणून मी सिव्हिल इंजिनियर व्हायचं ठरवलं. धर्माधिकारी सर नंतर मी आपल्याच या नवी मुंबईच्या दत्ता मेघे कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळाली. 4 वर्ष तिकडे अभ्यास केला. सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळवत असताना युवा सेनेचं काम साईड बाय साईड छोट्या मोठ्या प्रमाणावर मी सुरू केलं. आणि मग तिकडनं ग्रॅज्युएट होत असताना GRE परीक्षा देऊन जगातील आणि अमेरिकेतील सुप्रसिद्ध अशा ज्या विद्यापीठामध्ये महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले, त्या न्यूयॉर्क शहरातील अमेरिका देशातील कोलंबिया विद्यापीठामध्ये मला मास्टर्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग करण्याची संधी मिळाली. आणि मग मी तिकडे गेलो. तिकडे जाऊन शिकलो. तिकडे शिकल्यानंतर तिकडे मला चांगला जॉब मिळाला. तिकडे मी 8 महिने नोकरी केली. नोकरी केल्यानंतर परत आलो. परत आल्यानंतर माझ्या वडिलांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे, त्यांच्यासोबत मी काम करायला लागलो. शिवसेनेचं काम करतच होतो. सांगायचं तात्पर्य एवढं, तुमच्यासारखा जेव्हा मी समोर बसलेलो तेव्हा माझ्यासुद्धा मनामध्ये काही वेगळी माझ्या आयुष्याकरता, माझ्या करिअरकरता वेगळं प्लॅनिंग होतं. 12वी नंतर 10वी नंतर सायन्स नंतर इंजिनिअरिंग नंतर कोलंबिया नंतर न्यूयॉर्कमध्ये नोकरी. आणि एवढं सगळं केल्याच्या नंतर आज मी तुमच्यासमोर जो उभा आहे तो काही इंजिनियर म्हणून नाही, तर शिवसेनेचा एक आमदार म्हणून उभा आहे. माझं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आज तुम्हाला वेगवेगळे पर्याय ते धर्माधिकारी सरांनी सांगितले असतील. तुमच्या मनामध्ये जर कॉन्फिडन्स असेल, तुमच्या मनामध्ये तुम्ही जे काही ध्येय तुमच्या डोळ्यासमोर ठेवलंय ते पूर्ण करायची इच्छा असेल, तर छोट्या मोठ्या कुठे यश मिळतं कुठे अपयश मिळतं यांनी कधी कोणी विचलित होऊ नये. तुम्ही आता सगळी किती, मला वाटतं 7वी 8वीतली मला वाटतंय कोण थोडेफार मोठे असतील. 10वीमध्ये कदाचित आपल्याला आवडतं ते कॉलेज मिळत नाही. मग असं वाटतं की मित्रांना चांगलं कॉलेज मिळालं, मला मिळालं नाही, आता कसं होईल. 12वी नंतर पाहिजे तो कोर्स मिळत नाही. आजकाल कट ऑफ तर मला वाटतं किती 95-96% गेलेत. मग असं वाटतं सगळ्या मित्रांना ॲडमिशन मिळाली, मला मिळाली नाही, आता काय होणार. आवडीचा कोर्स नाही मिळाला, त्यानंतर जिकडे जॉबला अप्लाय करतो कदाचित तो मिळत नाही. पण या कशानेही काही फरक पडत नाही, कारण मी एकाचा अभ्यास करत होतो, आता वेगळंच करतोय. मोकळा वेळ जरी मिळाला, कोणी सांगितलेलं नाहीये, कोणी डोक्यावर बसलेलं नाहीये, कोणी परीक्षा आहे म्हणून नाहीये, त्याला किंवा तिला आवडतं म्हणून तो आपणहून आवडीने बायोलॉजीचं पुस्तक घेऊन बसतो. ज्यांना लक्षात घ्यायचंय त्यांच्याकरताचं पहिलं सूत्र आहे बुद्धिमत्तेचा मत्ता कोणाही विशिष्ट जातपात धर्मपंथ याला दिलेलं नाहीये. पहिलं सूत्र आहे सर्वजण बुद्धिमान. तिसरं सूत्र आहे त्याला म्हणतात स्वची ओळख. चौथं सूत्र आहे त्या निवडलेल्या क्षेत्रात उत्तम, आणि मी चाणक्य मंडल परिवारामध्ये तरी त्याला नाव देतो आचाराची त्रिसूत्री. की जशी विचाराची त्रिसूत्री सांगितली होती, विचाराची म्हणजे स्वतःला ओळख, त्यानुसार क्षेत्र निवड, तरी त्यामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत कसं व्हायचं की आपण चाणक्य मंडल परिवारात आणि समाजात 3 ते ऍक्शन पॉइंट आहेत. ऍक्शन म्हणून हे तुझ्याच आत आहे, ते कसं करायचं. पहिलं सगळ्यांना कॉमन सूत्र आहे दैनंदिन जीवनात नियमित योग, सूर्यनमस्कार, आसनं, प्राणायामाचे पहिले 3 प्रकार सर्वांनी केलेले चालतात आणि त्या प्रक्रियेच्या अखेरीस ध्यान. माझं तर म्हणणं आहे अख्खी शिक्षण पद्धती योगावर उभी पाहिजे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.